आमच्या गावच्या लाईनले ना घुरच येते, बरोबर तयारी करायच्या टायमावरच लाईन जाते. आम्हाला जायचं होतं रिसेप्शनला, तयारी करतो म्हणलं तर लाईनही गेली वेळेवर. गरमी तर गरमी मोठी दुनियाभराची. गाड्याची वाट पाहता पाहता तरास आला, किती वेळानंतर गाडी आली. सारा गावाच्या मागून चाललो होतो आम्ही रिसेप्शनले. मला वाटलं होतं कुठं कार्यक्रम संपून नाना लोक जेवायला लागले असन. हॉलमध्ये येऊन पाहतो तर याची एंट्री बिन चालू झाली होती. बरं झालं एंट्रीच्या टायमाला आलो, नाही तर ते बिन भेटत नसतं आम्हाला. नवरदेव आणि नवरींचे बी बहुत गरम होत होतं, काय का तर खूपच घाम येत होतं त्यांना. पण आता साईडले कूलर असून सुद्धा गरमी होत होती. मग आता मै भेटली मैत्रीण, तिथं लहानपणीची मैत्रीणच उठकी. आम्हाला म्हणते बुशुके आणि तिले म्हणते बुके. मै बहीण काहून का तर नाराज होती. मम्मीला इकडं पाय म्हणलं तर नाही पाय, अरे यार पुन्हा लाईन चालली गेली. हे असंच राहते पा बरं, काही साजरं काम करत राहील का असंच होते. जेव्हा मला तेव्हा लाईनच जाते. मग तेवढ्यात भेटली शिवानताई. लग्नापेक्षा ना रिसेप्शनमध्ये बहुत सुंदर दिसत होती. मी तिला म्हणलं बिन, तेवढ्या त्याला भोपडे देतं, आव व्हिडिओ काढ. मी म्हणलं तुयाच काढून घेतो. मग त्याच्यानंतर आम्हाला खायची होती आईस्क्रीम घेतली मस्त. मम्मीनं मंचुरियन घेऊन खाल्ले. मग बहिणीच्या तोंडाला लासत होतं काय का तो, मस्त फूक मारून खाय. धानीले म्हणलं व्हिडिओ काढताच नाही आलं. तेवढ्यात आला रणधीराबाजी. मला म्हणते सुकले फोटो काढणं माझ्यासोबत. मी म्हणलं नाही, व्हिडिओज काढून घेतो. तेवढ्यात गुपचूप आला दिसला मला. तर आता गुपचूप खाऊन पाहतो म्हणलं, कारण मला बहुत आवडते. पण फुकटचे भेटले तर चांगलं वाटते का नाही का, मग एकच खाऊन पाहिली. आवडले नाही तर मग ठेवून दिली. आणि मग यायचं चालू होतं इकडं फोटो सेशन. फोटोज काढणं सरत नाहीचं, जेतं मला देतं फोटोज काढायला फडफडते. पा बरं एवढी यलपाडू पोज देत आहे. मला गेले बाहेर तर असे ते फोटो काढायला, मला फक्त व्हिडिओ काढायला पाहिजे. जागोजागी काढतो. मै बहीण मला दांदरत होती आणि मी इले दांदरत होती. मग आता खाणं पिणं झालं, यायचं फोटो सेशन चालू होतं. नवरदेव आणि नवरी बहुत सुंदर दिसत होते. सगळा कार्यक्रम निपटल्यावर आम्ही निघलो घराकडे. तर भेटलं मने आणि सुबोध दादा. आव टिपलीन बाई मस्त व्हिडिओ काढते म्हणे, आम्हाला घेऊन घे ना थोडंसं फेमस कर म्हणे. काढलो यायचा व्हिडिओ. आणि आता घराकडे जायसाठी निघलो होतो, कारण आबाळ बहुत काळं डंग झालं होतं आणि पाऊस बिन लागला होता. मग आता घराकडे जायला निघलो. तर भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये.